नमस्कार मंडळी. तर म्हटलं आज फेस टू फेस म्हणजे मिनी ब्लॉग शूट करूया. तर हा माझा पहिलाच असा मिनी ब्लॉग असेल की मी तो तुमच्याबरोबर असा बोलून स्टार्ट करते आहे. तर आज मला थोडंसं क्लिनिंगचं काम आहे, म्हणजे थोडंसं किराणा संपला होता, तर तो किराणा भरला आहे डीमार्टवरून. तर थोडेसे डबे वगैरे घाण झाले होते, तर म्हटलं चला दसऱ्याची साफसफाई वगैरे केली होती, पण मुलांची एक्झाम वगैरे चालू असल्यामुळं मला ते तुमच्याबरोबर शूट करता आलं नाही आहे. त्यावेळेस किराणा संपला नव्हता, तर मग आता संपलाय, तर मग म्हणलं एकच डब्यांची लाईन राहिली आहे क्लिनिंगची. तर म्हटलं ती क्लीन करूया आणि ते करता करता तुमच्याबरोबर छान छान गप्पा देखील मारूया. आणि आजचा मिनी व्लॉग कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता मी क्लिनिंग करायला घेते आणि तुमच्यावर शेअर करते. तर ह्यांना जायचं होतं कामावर, म्हणजेच नवरोबाला जायचं होतं कामावर, तर त्यांच्यासाठी इथं मस्त हुलग्याचं कडाण बनवलं. मोड आले होते त्याला, तर मस्त अशी आपण जशी मटकीची भाजी बनवतो तशीच बनवली. मस्त अशी मोड आले होते आणि खायला खूप छान लागते. गावाकडे शक्यतो याला कडाण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथं ते शिजत होतं तोपर्यंत म्हणलं चला डब्यांची एकच लाईन मला घासायची होती, कारण वरच्या डब्यांच्या लाईनीमध्ये कुड्या पापड वगैरे होते आणि ते घासून क्लीन करून आधीच भरून ठेवले होते. ती एक लाईन आता किराणा भरून ठेवायचा होता, तर म्हटलं चला आधी याच्यामध्ये जो थोडा थोडा किराणा राहिलाय तो काढून घेते, डबे रिकामे करते. आणि बाहेर खूप दिवसांनी असं म्हणायला हरकत नाही ऊन पडलं होतं ना, हा किराणा एक आठवडा झाला इथंच आणून पडलाय. तर म्हटलं चला आज ऊन पडलंय तर डबे वगैरे घासून देखील असे वाळून पटकनी होतील, कारण पावसाने जरा उघड दिली होती म्हणून जरा बरं वाटत होतं. आणि जी अशी वाळत चिळत घालायची कामं आहेत ना त्यांना ऊनच लागतं. तर आता इथे डबे घासून झाले होते, तर म्हटलं चला गॅलरीमध्ये असे वाळत देखील घालून घेते लगेच. आणि गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं, ऊन पडल्यावर कपडे देखील पटकनी वाळतात. एवढी डबे आता मी घासून घेतली आहेत. शक्यतो स्टीलच वापरते, प्लॅस्टिक नाही वापरायचा पूर्णपणे प्रयत्न करते. आणि बाहेर बघू शकता किती छान असं ऊन पडले. आणि हे बघू शकता छोटंसं असं कासव आहे, आणि तुम्ही बघू शकता हे कासव किती सुंदर आणि छान दिसते. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर देखील असं व्हिडिओद्वारे शेअर करते. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बाहेर ऊन पडल्यामुळे डबे देखील पटकनी वाळले. लगेच डबे वगैरे इथं पुसून घेतले ना हातासरशी. म्हटलं चला पटकनी किराणा वगैरे देखील भरून घेते, कारण कामं एकदा राहिली की राहून जातात. तर ही कामांना कसं वेळच लागतो, टाईम देखील लागतो, त्यामुळे निवांतच केलेली चांगली असतात. तर म्हटलं चला आता हातासरशी कामं करून घेते. किराणा देखील असं एक एक करून सोडून ठेवला. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने डबे देखील मांडणीत लावून घेतले. भेटूया उद्या. बाय.